या कॅन्डलचा ब्रेकआउट तर झालेला आहे, पण आता आम्हाला व्हॅल्यूमची गरज आहे. या करंट कॅन्डल मध्ये 3.81 मिलियन पेक्षा जर व्हॅल्यूम आला तर मी तर लॉंगची एंट्री बिंदास करणार आहे. आणि एसएल माझा ह्या रेड कॅन्डलचा लो असेल, या रेड कॅन्डलचा लो एसएल असेल आणि इथून जेवढं एसएल बनते त्याच्या डबल टार्गेट ठेवेन मी. ओके, सेटअप नुसार ब्रेकआउट प्रॉपर झालेला आहे. इंडेक्स मध्ये 20-22 पॉईंटचा एसएल आहे, म्हणजे 44-46 पॉईंटचा मी इथं टार्गेट घेणार आहे. म्हणजे डेचा आजचा डे हा आहे तो टार्गेट राहील. पण व्हॅल्यूम शिवाय मी व्हॅल्यूम वाढलेला आहे मित्रांनो, बघू शकता 3.88. गुड. मी एंट्री करणार आहे, कॉल घेणार आहे मी. ओके, मी कॉल घेतलेला आहे, लॉंगची एंट्री झालेली आहे. एंट्री कन्फर्म. ओके, एंट्री झालेली आहे आपली, प्रॉपर ब्रेकआउटला एंट्री झालेली आहे. ओके, गुड. ठीक आहे, तर आपलं टार्गेट फिक्स ठेवलंय. एसएल याच रेड कॅन्डलचा लो आपला एसएल असेल आणि याच्या डबल म्हणजे ऑलमोस्ट आपण डे हायच्या ह्या लेवल पर्यंत आपण थांबणार आहे. ओके, प्रॉपर एंट्री झालेली आहे. एसएल फिक्स इथे असेल माझा. प्रॉपर मार्केटमध्ये मुवमेंट होत आहे. कॅन्डल हायचा, डे कॅन्डलचा जो हाय आहे तो जर क्रॉस झाला तरच आपण बुकिंग करणार आहे. पर्यंत 97 च्या आसपास आपण बुकिंग करूया. मॅक्झिमम 8 रुपयाचा एसएल आहे. 8-2-16 प्रॉपर आपलं एसएल टार्गेट आपलं इथंच आहे. 97 ला आपण बुकिंग करणार आहे. मित्रांनो 1:1 अचीव झाले. 1:2 आपलं 97 ला होणार आहे. 97 पेक्षा थोडंसं पॉईंट कमी आहे, 0.30 कमी आहे. 97 ला आपण एक्झिट करणार आहे. टोटल आपण 97 ला एक्झिट करणार आहे. वेट करूया.